आज खणापासून एक छान असं पाऊच बनवलेलं आहे। तरी बघा आतून फिनिशिंग वगैरे एकदम मस्त, बेस वगैरे पण छान आलेला आहे। तर ह्याचाच आज कटिंग अँड स्टिचिंग पूर्ण मी दाखवणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडलास तर लाईक शेअर नक्की करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना। आज मी खणापासून एक छान आणि सुंदर पाऊच बनवणार आहे। तर या पाऊचचं माप आहे बघा 9 इंच रुंदी आहे आणि उंची आहे ची 14 इंच। 9 बाय 14चा असा एक मी छोटासा कपडा घेतलेला आहे आणि त्याच मापाचं मी नॉनवोन घेतलेलं आहे। आता हे नॉनवोन आपण त्याला पूर्ण असं एकदा अटॅच करून घ्यायचं आहे। मी आता हे सगळं हे अटॅच करून घेतलेलं आहे। आता याला काय करायचे, या प्रकारे असं फोल्ड करायचे आणि इथे आपण एक टाचणी लावून घेऊया, म्हणजे हे सरकणार नाही। आणि आता आपण इथे काय करणार आहोत, 1-1 इंचचा आपण इथे बॉक्स तयार करणार आहोत। दोन्ही साइडने आपण 1-1 इंच असं मार्क करून घ्यायचं आणि याचे एक बॉक्स तयार करायचा आहे। आणि हे कट करून घ्यायचे। आता आपण कट करून घेतलेला आहे। या प्रकारे त्याच मापाचं मी एक अस्तर पण घेतलेलं आहे आणि आता त्याला सुद्धा 1-1 इंचावरती आपण बॉक्स तयार करणार आहोत। आणि हे पण कट करून घ्यायचे। आता याला काय करायचं, आपण एक झिप घेतलेली आहे। आता ही अशी उलटी ठेवायची याच्यावरती आणि त्याच्यावरून हे जे अस्तर आहे ते ठेवायचे आणि याला असं स्टिच करायचे। स्टिच करून घेतलेलं आहे। आता याला असं पलटवायचं आणि आता इथे याच्यावरती दाबटीप देऊन घ्यायची। एकदा दाबटीप देऊन घेतलेली आहे। आता हा खालचा जो भाग आहे तो याच्यावरती असा ठेवायचा आणि अस्तर खालच्या साईडने घेऊन त्याला तिथे स्टिच करायचं। बघा स्टिच करून घेतलेलं आहे। आता इथून आपण ही झिप ओपन करून घ्यायची आणि इथे पण आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची। दाबटीप देऊन घेतलेली आहे। आता आपण एक हँडल तयार करणार आहोत। तर त्या हँडलसाठी मी एक कपडा घेतलेला आहे, एक पट्टी, त्याची रुंदी आहे 2 इंच आणि लांबी आहे 12 इंच। तर आता हिला आपण या प्रकारे असं फोल्ड करून आणि इथे स्टिच करायचे आणि एक असा एक हँडल तयार करून घेऊया आपण या प्रकारे। हे बघा
बेल्ट मी तयार करून घेतलेला आहे. आता हा बेल्ट आपण असं इथे जोडायचं आहे, पण हे अस्तर आहे ना हे साईडला करायचे. आणि आता आपण याला या प्रकारे इथे याला स्टिच करायचं आहे. हे बघा इथे स्टिच करून घेतलेलं आहे. तर हे अस्तर सोडून फक्त मेन फॅब्रिकलाच आपल्याला हे अटॅच करायचं आहे. आता आपण याच्यामध्ये एकदा रन रोवून घ्यायचं आहे. रन रोवून घेतलेलं आहे. आता याला आपण पलटवून घ्यायचे. आणि आता याला आपण असं वेगळं करून घेऊया एकदा. आता याला पण इथून स्टिच करायचंय असं, आणि इकडून पण थोडंसं सोडून द्यायचं, असं मधोमध एवढंच सोडायचं. इथे पण स्टिच करायचंय आणि पूर्ण इथे, आणि ही साईड पण पूर्ण थोडंसं एवढंच जागा ठेवायची. हे स्टिच करून घेतलेलं आहे. आणि आता इथे थोडंसं ओपन ठेवलेलं आहे. आता पहिले आपण काय करायचे, हे जे कोपरे आहेत ना हे आपण एकदा हे बॉक्स जे बनवले होते ना, तर हे आपण चारही साईडचे एकदा असे स्टिच करून घ्यायचे आहे. हे बघा या साईडचे पण असे आणि हे असे वेगवेगळे हे एकदा बॉक्स आपण स्टिच करून घ्यायचे. हे स्टिच करून घेतलेलं आहे मी. आता आपण जी ओपन साईड ठेवली होती तिथून आपण याला आता असं बाहेर काढणार आहोत. एकदा आपली ही आतली जी चेन आहे ती थोडीशी ओपन करून घ्यायची मधली. या प्रकारे थोडीशी चेन ओपन करायची आणि मग त्यातून आतला कपडा हा बाहेर काढायचा. आता हे जे थोडंसं ओपन ठेवलं होतं तर याला आपण आता एकदा थोडंसं असं दुमडून इथे स्टिच करून घ्यायचे. हे बघा हे तर ओपन बाजू होती ती आपण आता स्टिच करून घेतलेली आहे. आणि आता याला असं आतमध्ये घालायचं. या प्रकारे आता आपला पाऊच रेडी झालेला आहे. हे बघा छान असं पाऊच आपलं तयार झालेलं आहे. आतली फिनिशिंग बघा, जे आपण अस्तर आणि याचं वेगळं वेगळं बॉक्स तयार केले ना त्यामुळे इथे पण फिनिशिंगमध्ये आले आणि आतमध्ये पण कुठलीही शिलाई वगैरे काहीही दिसत नाही. एकदम फिनिशिंगमध्ये हे पाऊच आपलं तयार होतंय बघा. तर तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा. हे बघा आता याचं तुम्ही मेकअप पाऊच म्हणून छान प्रकारे याचा यूज करू शकता. हे बघा